बसले, इथला बीडीओ झोपलाय, इथला तहसीलदार झोपलाय. भोकरदन शेतकऱ्यांच्या विहिरींच्या फाईलचे प्रलंबित बिल त्वरित मिळावे या मागणीसाठी सरपंच मंगेश साबळे यांनी भोकरदन तहसील कार्यालयात शुक्रवारी एक अनोखे हलगी बजाव आंदोलन केले. प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे रखडल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. आता 5 दिवसापासून आमचे सहकारी उपोषणाला बसले, इथला बीडीओ झोपलाय, इथला तहसीलदार झोपलाय, इथली सीओ म्हणता इथं कोणाचं लग्न आहे का मी लक्ष देणार नाही. आणि म्हणून या सरकारनं या अधिकाऱ्यानं झोपेचं सोंग घेतलंय. शेतकरी झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी सोंग करतोय. शेतकरी लोकप्रतिनिधी आहेत तर ते उपोषण करताना भिकारचोट म्हणलेले आहेत, याच्याबद्दल काय म्हणता तुम्ही? तेच लोकप्रतिनिधी भिकार चोट आहे. त्यांनी भिका मागून मागून आमचं खाल्लंय रे, आमच्या टाळूवरचं लोणी तुम्ही खाल्लंय रे. काय तुम्ही केळं विकत होते म्हणला ना, काय तुम्ही सरपंच होते म्हणला ना, मग कुठून आल्या रे एवढाले बंगले, एवढाल्या प्रॉपर्ट्या तुमच्याकडं? कुठून आल्या रे एवढ्या गाड्या तुमच्याकडं? तुमचे पोरं रे इंडिवर फॉर्च्युनर मध्ये फिरता रे, तुमच्या पोरी आमदार झाले रे, तुमचे पोरं नगराध्यक्ष झाले रे. भिकार चोटांनो, आमच्या शेतकऱ्याच्या टाळूवरचा लोणी खाऊन खाऊन मोठे झाले, पोचलेत तुम्ही. कुठं फेडणार एवढा मोठा पाप तुम्ही? आमच्या हक्काचा आमच्या सरकारनं दिलेला आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. सर्वात मोठे भिकार चोट तुम्ही अधिकारी आणि तुम्ही लोकप्रतिनिधीतल्यात. घाबरू नका यांना. लोकशाही आहे, घाबरण्यासाठीच का छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य उभं केलं रे? आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं यांना घाबरण्यासाठी. या वाळगुंडांना, हे वाळू काढणारे, हे रात्री दारू विकणारे, हे अवैध धंदे करणारे, हे आपल्या आई बहिणींवर वाईट नजर टाकणारे वाळगुंड, यांना तुम्ही घाबरतात का? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवलं? अरे उभे राहा, मैदानात या, लोकशाहीची ही तलवार बाहेर काढून गावागावात इलेक्शनला उभं राहा. मी सांगतोय, पंचायत समितीला उभं राहा, जिल्हा परिषदला उभं राहा, यांची बोकांडी पाय देऊन निवडून या आणि आपले काम आपण स्वतः करा. वारंवार सांगतोय, या भेकडांना घाबरू नका. यांना वजन लागत असेल, अर्जावर यांना पैसा लागत असेल तर नारायणराव, विकासराव, इथून पुढचं आपलं उद्याचं आंदोलन ठेवा. हे सगळे शेतकरी तरुण पोरं सोबत घ्या, नागडं व्हा, हातामध्ये भिकारी व्हा, हातामध्ये भगुने घ्या, मध्ये या अधिकाऱ्यांना भीक मागून या अधिकाऱ्यांना पैसे, यांना अतिरिक्तचे पैसे जर काही मागत असेल तर शेतकऱ्यांना जाग्यावर तिथं नागडं व्हा आणि त्याचा लाईव्ह करा. पूर्ण महाराष्ट्राला, त्याच्या पाहुण्या रावळ्याला बघू द्या, त्याच्या बायकोला बघू द्या, त्याच्या लेकराला बघू द्या की तू जो तो सकाळी खातोय, तुझ्या गाडीत एसीत फिरतोय, तुझ्या बंगल्यात राहतोय, तो आमचा गोर गरीब कष्टकऱ्यांनी इमानदारीने इमान इतबाऱ्याने कमावलेला तो पैसा आहे आणि आम्ही तुझ्या बापाला भीक देतो आणि तुझ्या लेकरांना पोचतोय, तुझं शिक्षण करतोय. हे आंदोलन छेडल्याशिवाय आता पर्याय नाही. ही भ्रष्टाचाराची साखळी आता पोखरल्या गेली आहे. ग्रामसेवकापासून तर विभागीय आयुक्तापर्यंत यांचे धागेदोरे आहे. हे लोक पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि तुमच्यासारखे शेतकऱ्याचे तरणे बांड पोरं जर का आवाज याच्यावर उचलला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्रासारखा, स्वप्नातल्या देशासारखा आदेश कधीच होऊ शकणार नाही. म्हणून तिथल्या तरुणांनी आता जागवणं गरजेचं आहे. इथल्या प्रत्येक तरुणांनी आता सोंग घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला टेबली उघडं पाडणं गरजेचं आहे. तरच ही व्यवस्था बदलेल असं मला वाटतं. तर नागडं होऊन भीक मागून यांना, या अधिकाऱ्याला आम्ही पैसे देणार आहे, लाईव्ह करून पैसे यांना देणार आहे. आता यांची लाज या अधिकाऱ्यांची यांनी सांभाळावी. एवढं 30-30, 40-40, 25-25, 10-10, 15-15 वर्ष ड्युटी केली. 10-5 हजारासाठी आपली लाज घालू नका. याच्यानंतर एकही अधिकाऱ्यानं मास्टरसाठी ग्रामपंचायत पासून तर तहसीलदारापासून तर सीओ पर्यंत पैसे मागितले तर त्यांना उघडं पाडण्याचं काम या ठिकाणी आमची संघटना, आमचे तरुण बांधव शेतकरी पोरं या ठिकाणी करणार आहे. तर तसं काही काम पुन्हा एकदा करण्याची गरज वाटते का तुम्हाला? बघा, हे आंदोलन एका माणसाचं नाहीये, ही साखळी एका माणसाची नाहीये, ही पार मंत्रालयापर्यंतची साखळी आहे. मंत्रालयामध्ये 2-2 लाख रुपये दिले तेव्हा 20 लाखाचं काम मंजूर होतं. 20 लाखाचं काम मंजूर झालं, 1 लाख रुपये दिले तेव्हा त्याचं इस्टिमेट, त्याचं MB होतं. MB झाल्यानंतर पुन्हा 2 लाख रुपये दिले की त्याचं बिल खात्यावर येतं. अशा 20 लाखाच्या कामाला 5-5 लाख रुपये खर्च आहे. आणि म्हणून ही साखळी तोडायची असेल तर एकदम पेटून उठावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा उद्रेक केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा विद्रोह केला, जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोह केला, जसा भगतसिंगांनी विद्रोह केला, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला तो विद्रोह करावा लागेल.
तरच यांची मुस्कटदाबी होऊ शकते, अन्यथा हे शेतकऱ्यांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. हा एक मोठा राक्षस आहे आणि या राक्षसाला मारायचं असेल तर रामबाण उपाय एकच आहे, समोर या, टेबलावर झगडा, टेबलावर यांना जा विचारा. झोपलेले नाहीये त्यांनी, झोपेचं सोंग घेतलंय, सोंग. आणि झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला आपल्याला सोंग घेऊनच उठवावं लागतं, म्हणून हे सोंग आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. आता ते झोपायची हिमाकत पुन्हा करणार नाही. आता जर का त्यांनी झोपाची हिमाकत केली तर त्यांच्या वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये, घरांमध्ये हे सोंग आम्ही घेऊन जाणार आहोत. इथल्या माजी खासदारांनी हे कार्य केलं असेल, हे कार्य करत असताना एखाद्या समाजावर अन्याय झाला असेल म्हणून त्यांचा टांगापडती घोडे फरार या नगर परिषदला मला वाटतं या जनतेने केलेला आहे. तेच कारण आहे. हे केलेलं असताना ही हार लोकसभेची हार, ही विधान परिषदेची हार झाली असताना हा बाबा काय म्हणतो ऐकलं का तुम्ही? जातीय समीकरण बनलं म्हणून आमचं निवडून. अरे आतापर्यंत जातीय समीकरण बनून तुम्ही निवडून आल्यात. आतापर्यंत मराठ्यांना, या दलितांना, या गोरगरिबांना, या कष्टकऱ्यांना शिव्या देऊन तुम्ही तुमच्या सत्ता स्थापन केल्यात. आतापर्यंत मुस्लिमांना शिव्या दिल्या, वेगवेगळ्या जातींना शिव्या दिल्या आणि जातीय समीकरण बिघडवण्याचं काम तर तुम्ही या ठिकाणी